तर थंबनेल बघून आपल्याला वाटत असेल की आता आपण तयारीला लागलंच पाहिजे. हे छान असे समोसे दिसत आहेत, तर नक्की कशाचे समोसे आहेत, काय आहेत ते बघण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया. आता मी ते 1 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकतात, काही हरकत नाही. आता मी मैदा छान चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ओवा आपल्याला आता हातावरती असा क्रश करून टाकायचा आहे. चवीनुसार मीठ, तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्यक्तीनुसार तुम्ही कमी जास्त मीठ मैदा पीठ कमी जास्त करू शकता. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी लो टेम्परेचरचंच तेल वापरलेलं आहे. गरम करून तेल टाकण्याची गरज नाही आहे. हे आपलं नॉर्मली तेल आहे, ते टाकून छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळायचा आहे. पातळ गोळा झाला तर व्यवस्थित समोसे होणार नाहीत, त्यामुळे इथे घट्टसर आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा. तर इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे. याला तेल लावून एक 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूया. तर समोसा काय आहे तर कळण्यासाठी पुढे बघितलंच पाहिजे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कुठलीही गोष्ट कळत नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघत जा, ह्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येणार आहेत, त्याच्यामधले छोटे छोटे टिप्स तुम्हाला कळणार आहे. तर इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आले लसूण पेस्ट, कांदा, कोथिंबीर, 1 चमचा रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, धने पावडर, चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ, लाल तिखट. आता छान आपल्याला हे स्टफिंग फ्राय करून घ्यायचं आहे. इथे कांदा आपल्याला करपवायचा नाही आहे, तर ह्याचा फक्त कच्चेपणा गेला पाहिजे ह्यासाठी. आता कांदा छान भाजल्यानंतर आपण इथे सगळे बेसिक मसाले, धने पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि गरम मसालाही तुम्ही इथे टाकू शकता. आता आपल्याला हे काय जास्त भाजायचे नाहीत. काही जण रॉमध्येच करतात, म्हणजे पनीर काही असं फ्राय करत नाही, पण असं केल्यामुळे टेस्ट छान येते. त्यामुळे असं थोडंसं तेलामध्ये सर्व साहित्य फ्राय करून घ्या. आता हा मी जे मिश्रण आहे हे सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो कॅचअप ह्याचं मिश्रण घेतलेलं आहे. हे 2 चमचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. म्हणजेच आपल्याला चायनीज टच द्यायचं आहे थोडासा, यामुळे मी हे टाकलेले, नाही टाकलं तरी चालणार आहे. आता हे आले लसूण पेस्ट थोडीशी लेट झालं, तुम्ही आधीही टाकू शकतात, पण हे नंतर टाकलं तरी काय हरकत नाही, कारण की आपले छान असे मसाले फ्राय होत आहेत. आणि हे मसाले फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पनीर किसून घेतलेलं आहे. आणि हे होममेड पनीर आहे, त्याच्यामुळे हे असं दिसतं आहे, कारण की दूध आहे म्हशीचं, फुल फॅट क्रीम दूध आहे, त्याच्यामुळे हे क्रीमीसारखं दिसणार आहे. तुम्ही दुकानातलं पनीर बघितलं असेल किती कडक असतं आणि ते पूर्ण किसलं तरी सेपरेट होतं. तर इथे आपलं हे पनीर हे घरचं आहे, त्यामुळे हे असं दिसत आहे. आता इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेत आहे. आता आपलं हे स्टफिंग तयार आहे. आता पुढे आपण समोसे करण्याचा पुढे तुम्ही पाहाच, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सर्व पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर आपलं हे स्टफिंग तयार, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आणि आता पुढे समोसे करण्याची तयारी. इथे मी एक गोळा घेतलेला आहे, असा एक छान लाटून घ्यायचा पिठामध्ये बुडवून. ह्याचे खूप पातळ किंवा जाड असं नाही, तर आपल्याला मीडियमच आकाराचे करायचे आहेत. आता हे लाटून घेऊन मी याचे 2 भाग केलेले आहेत. आपल्याला उचलून नाही तर बघा, तुम्ही अशा पद्धतीने केलं तर समोसाचा शेप हा व्यवस्थित येतो. स्टफिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे स्टफिंग मी टाकलेलं आणि हे घरचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं असं दिसत आहे. तर पनीर तुम्ही घरचं वापरलं तर चांगलंच आहे. आणि आजकाल बघताय तुम्ही पनीरवरती बॅन आणलेला आहे, त्यामुळे घरचं पनीर शक्यतो वापरा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिलावट नाही. आता हे बघा, हे समोसा आपला तयार झालेला आहे. तर हे मी बाकीचे समोसे असेच करून घेते. पुढे तुम्ही पहा, व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. इथे आपले समोसे तयार झालेले आहेत. आपण हे छान असे आता तळून घेऊया. आपल्याला तेल हे खूप गरम नाही पाहिजे, कारण की वरती समोसा बाहेरून भाजला जाईल पण आतमध्ये कच्चासारखा वाटेल, त्यामुळे टेम्परेचर तेलाचं हे मीडियम असलं पाहिजे. आणि व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आता एक एक करून एकदम टाकायचे नाहीत, कारण की ते आपल्याला व्यवस्थित तळता येणार नाही. त्यामुळे जेवढे कढईत तेल आहे तेवढे बसतील तेवढेच समोसे तुम्ही फ्राय करून घ्या. आता इथे छान आपल्याला इथे गोल्डन कलर आला की हे काढून घ्यायचे आहे. बघा, आपले हे समोसे तर इथे तळून झालेले आहेत. असेच मी बाकीचेही समोसे तळून घेते.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात पहिली तुम्हाला येईल. पुन्हा भेटू अशीच नवीन रेसिपी घेऊन. बाय.